आपण ह्याच्यातनं काय समजायचंय की आपल्या आजूबाजूला ज्या काही ग्राह्य ग्रहण करण्यासाठी सारख्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या आपण ग्रहण करायच्या. आपल्याकडे संग्रही तेवढ्यापुरत्याच करायच्या, पण ज्यावेळी वेळ येईल तेव्हा आपण त्याचं निरपेक्षपणे दानही करता आलं पाहिजे. सूर्य नमस्काराला योगशास्त्रात खूप छान महत्व आहे, कारण त्यांनी आपल्या संपूर्ण शरीराला मनाला एक नवीन ऊर्जा नवीन शक्ती मिळते. म्हणून दत्तगुरूंनी सूर्याला गुरु केलेला आहे. 8वा गुरु आहे सागर. सागर अथांग आहे, पण तो मर्यादाशील आहे. सगळ्या नद्या त्याला येऊन मिळतात, भरती असते, पण त्यांनी आपली मर्यादा सोडली असं आपण ऐकत नाही. तसंच उन्हाळ्यामध्ये समुद्राचं नद्यांचं पाणी आटतं, पण समुद्र आटलाय असं होत नाही. म्हणजेच आपल्या जीवनात सुद्धा सुख दुःख याची जी भरती ओढती होत असते ती जरी आली तरी आपण आपली मर्यादा सोडायची नाही आणि आपण ज्या दिशेने प्रयत्न करतो ते ध्येय आपलं गाठायचं, आपले प्रयत्न चालू ठेवायचे. परिस्थिती बदलत राहणार आहे, मग आपलं चित्त हे समचित्त ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून सागराकडून दत्तगुरूंनी समचित्तत्व हा गुण घेतला आहे. भक्तही स्वतःचं चित्त शमवण्यासाठी कृपा सिंधू करुणा सागर श्री दत्तगुरूंकडे प्रार्थना करतात, आपल्या अपराधांबद्दल क्षमा मागतात. ती श्री टेंबे स्वामींनी रचलेली ही करुणा त्रिपदी आपण सगळ्यांकडूनच ऐकू. टेंबे स्वामी नव्हते, तर टेंबे स्वामींकडे ते सगळे लोक धावत गेले की आता काय करायचं, मूर्ती खाली आली. तर आपण तुम्हीच काय ते करुणा भागा, आणि म्हणून त्यांनी करुणा सिंपती रचना केली. आणि तेव्हापासून नरसोबाच्या वाडीला तिन्ही वेळेला आणि पालखीच्या वेळेला तर खास करून ती म्हणजे आता प्रत्येक द्वाराला दक्षिण द्वार उत्तर द्वार तिथे ही करुणा त्रिपदी गायली जाते. आणि घरावर असंही म्हणतात की 6 महिने 3 वेळा जर ही करुणा त्रिपदी घरामध्ये गायली गेली तर तुमच्या मनासारखं सगळं घडून येतं. टेंबे स्वामी मदत करतात.
तिन्ही पद हे तिन्ही पद नाही, हे एक पदच घेत होतं, तिन्ही पद. पुढचा गुरु केला आहे मासा, म्हणजे पंचमहाभूत आपण बघितली. तरी पशु पक्षी कीटक यांना सुद्धा गुरु केलेला आहे. सूर्य चंद्र सागर याच्याबरोबर त्यांनी पाणी तत्वावरती जगणारा मासा यालाही त्यांनी गुरुपद दिलंय. आता मासा बघा, मासा गळाला लावण्याआधी त्याला आवडणारा पदार्थ गळाला लावून ठेवलेला असतो. मासा त्याच्यावरती झडप घालतो, गळाला अडकतो आणि मरण पावतो. म्हणूनच आपण आपल्या जिभेवरती ताबा ठेवायचा असतो. आपल्या पंचेंद्रियावरती ताबा ठेवून कुठल्याच मोहाला बळी न पडू नये. म्हणजे आपली जीभ, डोळे, कान यांच्यावरती जर आपल्याला संयम ठेवता आला तर आपण आपलं आयुष्य नक्कीच सुखी करू शकतो. आता इंद्रिय ताब्यात ठेवायची म्हणजे काय करायचं, तर संयम ठेवून. आता इंद्रियांचा निग्रह केला की संयम ठेवता येतो. म्हणजे उदाहरणार्थ गोड खाणं हा गुन्हा नाहीये, पण गोडाचा मोह असणं हा गुन्हा आहे. म्हणून काही मुदतीसाठी गोड खावं याला निग्रह म्हणतात. आणि नंतर मुदतीनंतर बेतानं पण मोजकं खाणं म्हणजे संयम. मनावरती संयम ठेवण्याकरता आपण नामस्मरण की आता दत्त नामाचं आपण म्हणू शकतो. आता दत्त नामाचा महिमा गायला सांगत आहेत अदिती प्रभुदेसाई. पतंग. आता पावसाळ्यामध्ये काही कीटकाला पंख फुटतात आणि रात्री दिव्याच्या ज्योतीमध्ये झडप घालून ते मरण पावतात. त्याप्रमाणे जी इंद्रिय स्वाधीन ठेवत नाही तो पतंगासारखा जळून खाक होतो. विषय सुखापासून अलिप्त राहणे हे पतंगाकडून शिकावं. पंख फुटल्याप्रमाणेच विषयांच्या मागे उडून आपला आपण घात करून घेऊ नये. 11वा गुरु केलाय भृंगा किंवा भ्रमर. सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती भृंगा फिरतो, मध वेचतो, पण तो स्वतःकडे कधी साठा ठेवून करत नाही. भृंगा ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फुलांमधला मध वेचतो त्याप्रमाणेच माणसाने पण सुद्धा विविध विषयातून ज्ञान अनेक लोकांकडून घ्यावं, पण ते स्वतः पुरतच न ठेवता अनेकांना यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करावा. 12वा गुरु केलाय कोळी. कोळी हा कीटक स्वयंसिद्ध असतो. तो पोटातून धागा निर्माण करून कोळी जाळं विणतो, त्यामध्ये तो विहार करतो आणि कंटाळा आला की तेच तंतू गिळून तो मोकळा होतो. आपण कायम ठरवावं की परमेश्वरानेच हे जग निर्माण केलंय, त्याचा संवारही तोच करणार आहे. त्यामुळे हा सगळा जो आपल्या आजूबाजूला चाललाय तो ईश्वराचा खेळ आहे. अनेक असेच कायम समजावे आणि कोणतीही ममता ठेवू नये. याचं पुढचं गाणं आहे मिलिंद करमरकर यांनी स्वतःच शब्दबद्ध केलेलं, स्वरबद्ध केलेलं. ज्योतिरूप श्रीपाद दत्ता शरण तुझा आहे. ज्योतिरूप श्रीपाद दत्ता ज्योतिरूप श्रीपाद दत्ता शरण तुला येता श्रीपादा शरण तुला येता श्रीपादा नमितो तुझ आता श्रीपादा नमितो तुझ आता ज्योतिरूप श्रीपाद दत्ता ज्योतिरूप श्रीपाद दत्ता शरण तुला येता श्रीपादा नमितो तुझ आता श्रीपादा नमितो तुझ आता केलाय टिकवी. टिकवी जेव्हा आपल्या चोचीमध्ये मासाचा तुकडा घेऊन उडत असते तेव्हा शेकडो कावळे खारी तिच्या मागे लागलेले असतात. पण ज्या क्षणी ती तो मासाचा तुकडा टाकून देते त्या क्षणी सगळे त्या माशाच्या तुकड्याकडे जातात आणि टिकवीचा जीव वाचतो. आपणही आपल्या संसारात काही उपाध्या आपणच जोडून घेतलेल्या असतात, त्यामुळे आपलं जीवन अशांत झालेलं असतं. तर आपण जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं काम करत आणि नको असलेल्या उपाध्या सोडून आपलं जीवन शांतपणे जगावं असं दत्तगुरू सांगतात. श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय दत्त दिगंबरा
ह्या नामाची एकदा आपल्याला सवय झाली की आपल्याला ध्यान लागणंही सोपं जातं. पण आधी आपल्याला त्याचं दर्शन हवं असतं. आपल्या सगळ्यांनाच दर्शनाला घेऊन जात आहेत आदिती प्रभू कृष्ण. हो पण कुठं ग? अरे कुठं म्हणजे काय अक्कलकोटला जायचं, गाणगापूरला जायचं, पण त्याआधी पंढरपूरच्या एकमुखी विठ्ठल दत्त मंदिराला जायचं. असं होय. दत्त दर्शनीला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनीला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. मधमाशी आपल्या पोळ्यामध्ये मध साठवून ठेवत असते, पण ती स्वतः त्याचा उपभोग घेत नाही. ते जो तिने साठवलेला मध असतो तो दुसरेच घेऊन जातात. आपणही काय करत असतो, हे लागेल ते लागेल म्हणून ज्या गोष्टी साठवून ठेवत असतो त्याचा आपण स्वतः उपभोग घेत नाही. पैशापासनं, घरापासनं, वस्तूंपासून. दत्तगुरूंनी त्याला का गुरु केलंय की आपण ज्या गोष्टी साठवून ठेवतोय त्याचा आपण स्वतः आधी उपभोग घ्यायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे, मग राहिलं तर ठेवायचं आहे. आणि मधमाशीकडनं आपण हे शिकायचं. 14वा गुरु केलाय कुंभारी. आपल्याला तादात्म्य कसं असावं किंवा एकरूपता कशी आणावी हे कुंभारी माशीकडनं शिकायचं. ही जी एक छोटीशी गोष्ट आहे की ती एक अळी आपल्या घरट्यामध्ये आणून देते आणि त्या अळीवर ती नांगरीने दंश करत असते. सतत घाबरून ती अळी त्या मधमाशीचं चिंतन करते आणि एक दिवस त्या अळीला पंख फुटतात आणि ती उडून जाते. घाबरून जर तिला तादात्म्य मिळतंय तर आपण आनंदाने प्रेमाने जर दत्तगुरूंचं नाव घेतलं, ध्यान केलं तर आपणही गुरुरूप होऊन जातो. शिष्यांनी असंच आपल्या गुरुचं चिंतन केलं पाहिजे. इतकं चिंतन केलं पाहिजे की तो स्वतःच गुरुस्वरूप झाला पाहिजे.
कीटकानंतर 15वा गुरु केलेला आहे कबूतर. देवाने जेव्हा बघितलं की कबुतराचं जोडपं आपल्या बाळांना जाळातून सोडवण्यासाठी जातात आणि स्वतःच अडकतात, तर अतिस्नेह हे आपल्या दुःखाचं कारण आहे. त्यामुळे आपल्या नातेवाईकांचा किंवा आप्तेष्टांचा किती स्नेह आणि किती प्रेम ठेवावं हे आपलं आपण ठरवायचं. पुढचं गाणं आहे, अतिशय फेमस गाणं आहे, माधुरी गाणार आहे की आपण आपल्या गुरूंचं ध्यान इतकं केलं पाहिजे की स्वप्नातही आपल्याला त्यांचं दर्शन झालं पाहिजे. माझा
आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. आता सगळे गुरु त्यांनी पक्षी, कीटक, पशु, पक्षी, कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांना पण त्यांनी गुरु केले दत्तगुरूंनी. 17वा गुरु आहे अजगर. नशिबामध्ये जे असेल ते होईल अशी धारणा करत अजगर कसा एका ठिकाणी पोहोचलेला असतो. समर्थ सशक्त असून सुद्धा अजगर इकडे तिकडे अजिबात धावपळ करत नाही. तो एकाच ठिकाणी पडलेला असतो. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही, आपण आपले प्रयत्न कायम करायचे, पण जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये समाधान मानावे, विचलित होऊ नये किंवा एखाद्या गोष्टीचा हव्यासी धरू नये. बाह्य परिस्थितीमध्ये विचलित न होता जे प्रारब्धात भोग आहेत ते आपण शांतपणे भोगावे, हे अजगराकडून शिकावं. 18वा गुरु केलाय सर्प. सर्प कसा एकांतप्रिय आणि निसंग असतो. उगाच तो फणा उगाडत नाही. आपण कसं आजकाल सगळं काही झालं तरी फेसबुक आणि इतर सोशल मीडियामध्ये सगळं सांगून मोकळा होतो. स्वतःच्या तो घरात राहत नाही तर दुसऱ्यांच्या वेळात राहतो. दुसऱ्यांच्या घरामध्ये राहिल्यानंतर मी पण राहायचं होतं. असं नाही की आपण आपल्या घर जरूर करावं, पण रात्रीची झोप मोडून द्यावी. म्हणजे EMI आपल्याला परवडतील तेवढेच घ्यावं आणि तसंच घर घ्यावं. आणि मी पण अजिबात ठेवू नये. जिथे ठेवतील दत्तगुरु तसं आनंदात राहावं. दत्तगुरु हेच आपलं सुखधाम समजावं आणि आनंदात राहावं. पुढचं गाणं गात आहेत ब्रह्मा विष्णू महेश आले आपल्या संसारी, सुवर्णा कागद घ्यायचाच. देवळात येतो, जर एखाद्या देवळात जायला जमलं नाही तर प्रार्थना कुठे करायची हा प्रश्न तुम्हाला पडेल. पण दत्त मंदिरात जर जायला मिळालं नाही ना तर तुम्ही स्मरण करा, कारण दत्त स्मृतुगामी आहे. त्यांची निद्रा माहुरात, राहणे सह्याद्रीवर, स्नान काशीला, संध्या कराडात, भिक्षा कोल्हापूरमध्ये, भोजन पांचाळेश्वरी, चंदनलेपन पंढरपुरात, योग साधना गाणगापुरात आणि आचमन पुरवपुरात असतं. अशी त्रिभुवनाची फेरी आपण गाण्यातर्फे ऐकूया. गात आहेत माधुरी करमरकर. दर्शन भक्त
प्रकट
प्रेम